काल शनिवारला आपण जे काही शिकलो त्याबद्दल कोणाला काही शंका आहे का? मी तुम्हाला त्या दिवशी 2 ते 3 नियम सांगितले होते. ते नियमानुसार जे एक वचन असते, ज्या एक वचनामध्ये नेहमी ह्रस्व स्वर, ह्रस्व विलांटी किंवा उकार हे येत असतो आणि अनेक वचनामध्ये नेहमी दीर्घ उकार किंवा वेलांटी येत असते. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, तरी सुद्धा आज कोणीतरी प्रभू हा शब्द जो आहे, तर द्वितीय विभक्तीमध्ये एक वचनात तो दीर्घ लिहून त्याच्यावरती अनुस्वार पण टाकलेला, तर तो काय पाहिजे? ह्रस्व पाहिजे. आणखी एक दोन बाकीच्यांनी पण केला आहे प्रयत्न. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या मी ज्या सांगतो त्या वारंवार तुम्ही त्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या लिहून घेतल्या पाहिजे. नुसतं श्रवण करून उपयोग नाही, लिहून त्याप्रमाणे त्याचा सराव केला तर ते अगदी चांगलं व्यवस्थित उत्तम प्रकारे आपल्या लक्षात राहतं. तर मी परत सांगतो की एक 3-4 नियम मी तुम्हाला परत सांगतो, ते तुम्ही नीट व्यवस्थित ऐकून घ्या. अकारांत शब्दामध्ये प्रथमा विभक्तीला ओ प्रत्यय लागतो. अनेक वचनामध्ये आ प्रत्यय लागतो. द्वितीय विभक्तीमध्ये एक वचनामध्ये अंग प्रत्यय असतो आणि अनेक सर हळू वचनामध्ये. सांगा थोडं. सर हळू सांगा, लिहत आहे. लिहितायत का तुम्ही? बरं बरं बरं, हो. ठीक आहे. मग लिहून घेत असाल तर मी हळूहळू सांगतो. मी परत सांगतो. पुन्हा हा, अकारांत शब्दामध्ये अकारांत शब्दामध्ये अकारांत शब्दामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये एक वचन ओ प्रत्यय असतो आणि अनेक वचनामध्ये आ प्रत्यय असतो आणि अनेक वचनामध्ये आ प्रत्यय असतो. तसेच द्वितीय विभक्ती एक वचनामध्ये द्वितीय विभक्ती एक वचनामध्ये अंग प्रत्यय असतो. अंग प्रत्यय असतो आणि अनेक वचनामध्ये ए प्रत्यय असतो आणि अनेक वचनामध्ये ए प्रत्यय असतो. ओके, अनेक वचनामध्ये ए प्रत्यय असतो. हा एक हा याला एक नंबर द्या. आता 2 नंबर असं लिहा. 2 नंबर. सर ये कोणता? ये कोणता म्हटलं? ये प्रत्यय. द्वितीय विभक्ती अनेक वचन. द्वितीय विभक्ती. नाही, ये वचनामध्ये ये प्रत्यय म्हणजे येडकाचा ये का? हो हो, ए एडकाचा ए. ठीक आहे. नंतर 2 नंबर लिहा. अकारांत शब्दाच्या व्यतिरिक्त अकारांत शब्दाच्या व्यतिरिक्त इकारांत ह्रस्व आणि दीर्घ. इकारांत ह्रस्व आणि दीर्घ. इकारांत ह्रस्व आणि दीर्घ. तसेच तसेच उकारांत ह्रस्व आणि दीर्घ. नाम शब्द नाम शब्द
नाम शब्द प्रथमा विभक्तीमध्ये नाम शब्द प्रथमा विभक्तीमध्ये एक वचनात जसा आहे तसाच लिहावा किंवा असतो असं म्हणा. ऑनलाईन कधी करत होते? लिहावा किंवा असतो. बरोबर. तसेच अनेक वचनामध्ये ह्रस्व इकारांत आणि उकारांत शब्दांचे दीर्घ वेलांटी आणि उकार होतात. दीर्घ वेलांटी आणि उकार होतात. द्वितीय विभक्तीमध्ये ह्रस्व इकारांत आणि उकारांत जसे आहे तसेच लिहून अंग प्रत्यय जोडावा. या नियमाला थर्ड नियम करा. अंग प्रत्यय जोडावा. परंतु दीर्घ इकारांत आणि उकारांत शब्द असेल तर त्याचा सुद्धा ह्रस्व वेलांटी आणि उकार करावा. आता चौथा नियम घ्या. चौथा नियम, इकारांत ह्रस्व आणि दीर्घ तसेच उकारांत ह्रस्व आणि दीर्घ शब्दांचे द्वितीय विभक्ती अनेक वचनात प्रथमा विभक्ती अनेक वचनाचेच रूपे लिहावेत.
हे जे 4 नियम जे आहेत, हे 4 नियम तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवून जर पाळले, तर तुम्हाला कुठेही कोणत्याही ठिकाणी लिहिताना, वाचताना आणि बोलताना, ऐकताना कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला ते व्यवस्थित समजतील. आणि प्रथमा विभक्तीचा अर्थ आणि द्वितीय विभक्तीचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. प्रथमा विभक्तीचा अर्थ आहे कर्ता, जो क्रिया करतो. द्वितीय विभक्तीचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आहे की कर्म ज्याच्यावरती क्रिया केली जाते. ओके, अशा पद्धतीने आपण मागच्या क्लासमध्ये सर्व अकारांत पासून तर उकारांत दीर्घपर्यंत आकारांत सोडून त्याचे प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्तीचे रूपे आपण बघितले. तर पुढे जाण्याच्या ऐवजी आपण आज सर्वनाम आपण शिकणार आहोत. सर्वनाम म्हणजेच काय? प्रोनाउन. आता पालीमध्ये सर्वनाम हे 4 प्रकारचे आहेत. पालीमध्ये सर्वनाम काय आहेत? 4 प्रकारचे आहेत. तर पहिला जो आहे तो व्यक्तिगत सर्वनाम म्हणजेच काय? पर्सनल प्रोनाउन. पहिला प्रकार जो आहे तो काय आहे? पर्सनल प्रोनाउन म्हणजेच काय? व्यक्तिगत सर्वनाम. दुसरा जो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दुसरा जो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय? दर्शक सर्वनाम. म्हणजेच काय? दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. तिसरा जो प्रकार आहे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन. इंट्रागेटिव्ह प्रोनाउन. इंट्रागेटिव्ह प्रोनाउन त्यालाच मराठीतून आपण म्हणतो प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम की जे आपण प्रश्नार्थक सर्वनाम आपण आधीच शिकलेलो आहोत. काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम? क. तर क पासून तयार झालेले सगळे सर्वनाम आपण आधी शिकलेलो आहोत. मी तुम्हाला सर्व प्रकारचे क चे सर्वनाम आधी शिकवलेले आहेत. ओके. आणि चौथा सर्वनाम जो आहे प्रकार, सर्वनामाचा प्रकार, तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय? संबंध दर्शक सर्वनाम. संबंध दर्शक सर्वनाम. जर तुम्ही हे लिहून घेतलं असेल तर व्यक्तिगत सर्वनामाच्या पुढे अम्म आणि तुम्म हे 2 प्रकारचे सर्वनाम लिहून घ्या. अम्म आणि तुम्म व्यक्तिगत सर्वनामाच्या पुढे. नंतर दर्शक सर्वनामाच्या पुढे लिहा त. त. व्यक्तिगत सर्वनामेच्या समोर काय? अम्म आणि तुम्म. अम्म अर्धा म त्याला ह आणि तुम्म अर्धा म त्याला ह. तुम्म हे 2 सर्वनाम आहे. तिसरा जो आहे तो मी तुम्हाला दुसरा त. त. तिसरा घ्या इंट्रोगेटिव्ह. तुम्हाला माहित आहे प्रश्नार्थ, तो आहे क. तो तुम्ही शिकला आहात क. आणि चौथा जो आहे, चौथा सर्वात लास्ट रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंध दर्शक, तो म्हणजे य. य. ओके. तर अशा प्रकारे हे 4 प्रकारचे सर्वनाम आहेत. आणि आपण आपल्या बोली भाषेमध्ये म्हणजे बोलताना आपल्याला जास्तीत जास्त वापर ह्या व्यक्तिगत सर्वनामाचा करावा लागतो. म्हणजेच काय? अम्मा आणि तुम्म सर्वनाम जे आहे यांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. मग याचा उपयोग करताना मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की विभक्ती हा जो प्रकार जो आहे हा फक्त कुठल्या शब्दांमध्ये येतो? नाम, सर्वनाम आणि विशेषण. विभक्ती म्हणजेच काय? प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती वगैरे
तर सप्तमी विभक्तीपर्यंत विभक्ती हा प्रकार फक्त नाम, सर्वनाम आणि विशेषण हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मी हे जे सांगतोय ते यामध्ये विभक्ती चालते किंवा विभक्ती असते आणि फक्त क्रियापदामध्ये पुरुष चालवावे लागतात. पुरुष म्हणजे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष हे क्रियापदामध्ये चालवायचे असतात आणि विभक्ती जी आहे ती नाम, सर्वनाम आणि विशेषण यामध्ये चालवायचे असतात. हा फरक ह्या दोन विभक्ती आणि क्रियापदामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. तो लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानुसार मग आपल्याला शिकायचं आहे. तर आज आपण अम्मा आणि तुम्म हे जे दोन सर्वनाम जे आहेत ते आपण शिकणार आहोत आणि त्याचे उदाहरण पण घेणार आहोत. म्हणजे बोली भाषेमध्ये आपण त्याचे उदाहरण कसे घ्यायचे त्याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. ते तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आणि बुकवरनच तुम्हाला ते समजून सांगतो. तर ते वाटलंच तर तुम्ही तुमचे बुक जे आहे ते पण ओपन करून ठेवा. अदरवाईज स्क्रीनवरती तुम्हाला बुक दिसणारच आहे. ओके. दिसतंय तुम्हाला पुस्तक? हो सर. हो सर, दिसत आहे. दिसत आहे. तर तुम्हाला बघा आपला हा जो पाठ जो आहे सर्वनामाचा पाठ जो आहे तो 31 नंबरला आहे. पेज नंबर 111. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर बघा, अदरवाईज तुम्हाला या स्क्रीनवरनच सगळं दिसणारच आहे. ओके. 31 नंबर. हा बघा आता इथे पुरुषवाचक म्हणजे व्यक्तिगत सर्वनामाचे विभक्तीचे हे रूप तिथे दिलेले आहे. ओके. तर यामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये तुम्हाला कोणचं रूप दिसत आहे? अहं. एक वचनामध्ये ह्या इथे बघा तर हा अहं जो आहे हा इथे तुम्हाला दिसतो आहे. ओके. अहं प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला अहं म्हणजे काय हे माहित आहे. आपल्याला अहं म्हणजे काय? मी. बरोबर. अहं म्हणजे मी. आणि मयंक पण आपण शिकलेलो आहोत. बरोबर. मयंक म्हणजे काय? आम्ही. ओके. आणि हे दोघही काय आहे? उत्तम पुरुष मध्ये आहे. उत्तम पुरुष मध्ये. बरोबर. अहं आणि मयंक. आणि ऍडिशनल इथे फक्त काय आहे? आम्ही. ओके. इथे ऍडिशनल मयंक आणि आम्ही. अहं. तर अहं म्हणजे काय? मी. मयंक म्हणजे काय? आम्ही. किंवा आम्ही म्हणजे काय? आम्ही. ओके. आता हे जे आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला विभक्तीचे अर्थ सांगितले होते त्याचप्रमाणे इथे सुद्धा तेच विभक्तीचे अर्थ आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे प्रथमा विभक्तीपासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत. म्हणजे प्रथमा विभक्ती म्हणजे कर्ता, द्वितीय विभक्ती म्हणजे कर्म, तृतीय विभक्ती म्हणजे करण म्हणजेच काय? च्या द्वारे, च्या मार्फत. चतुर्थी विभक्ती म्हणजेच काय?
संपदान म्हणजेच काय, च्या करिता, च्यासाठी. पंचमी विभक्ती म्हणजेच काय, अपदान म्हणजेच काय, च्या पासून. नंतर छठी विभक्ती त्याला आपण संबंध म्हणतो, तर त्याचा अर्थ काय आहे, चा, ची, चे. आणि सर्वात सप्तमी विभक्ती जी आहे त्याला आपण अधिकरण म्हणतो, तर त्या सप्तमी विभक्तीचा अर्थ काय होतो, च्यावर, च्या खाली, च्या आत आणि च्या बाहेर. अशा प्रकारे तेच अर्थ या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे. ओके. तर मग द्वितीय विभक्ती जर समजा मंग आणि ममम म्हटलं तर याचा अर्थ काय होणार आहे, द्वितीय विभक्तीचा प्रत्यय काय आहे मराठीतून, स, ला किंवा अनेक वचनांमध्ये ना. बरोबर. तर मग इथे उत्तम पुरुष अम्मा म्हणजे काय, मी. ओके. तर द्वितीय विभक्तीमध्ये त्याचा अर्थ होईल मंग किंवा ममंग म्हणजे काय, मला. मला. ओके. आणि अनेक वचनामध्ये काय होईल, अम्मे, अमाकंग किंवा नो, या तिघांपैकी कोणतंही एक आपण जर वापरलं तर त्याचा अर्थ होईल आम्हाला. आम्हाला. तुम्ही वाटलं तर लिहून घ्या हे व्यवस्थित. मी जे सांगतो आहे ते अनेक वचनामध्ये आम्हाला असा अर्थ होईल. तर त्यामध्ये अम्मे, अम्माकंग आणि नो हे काय आहे, सारखंच असणार आहे. आधी आपण हे सगळ्यांचे अर्थ हे करू आणि नंतर मी तुम्हाला याचे उदाहरण देतो. तृतीय विभक्ती मया आणि मे हे जे रूप जे आहे तृतीय विभक्तीमध्ये, तर त्याचा अर्थ काय होतो, आपण बघितलं करट, च्याद्वारे, च्या मार्फत. आता इथे आपला मी हा चालू आहे सर्वनाम म्हणजेच अम्म, तर मया किंवा मे याचा अर्थ काय होईल, माझ्या द्वारे किंवा माझ्या मार्फत. मया किंवा मेचा अर्थ काय होईल, माझ्या मार्फत किंवा माझ्या द्वारे. आणि अनेक वचनामध्ये त्याचा अर्थ होईल आमच्याद्वारे, आमच्या मार्फत. अनेक वचनामध्ये अम्मेही आणि नो, आमच्याद्वारे किंवा आमच्या मार्फत. ओके. चतुर्थी विभक्तीचा काय अर्थ आहे, च्यासाठी, च्या करिता. म्हणजेच काय, मम किंवा मह्यांग किंवा ममंग किंवा मे ह्या चौघांपैकी कोणताही जरी रूप आलं सर्वनामाचं तर त्याचा अर्थ काय होईल, माझ्या करिता, माझ्यासाठी. माझ्याकरिता, माझ्यासाठी. हे चतुर्थी विभक्तीचा अर्थ होईल, ह्या रूपाचा अर्थ. ओके. किंवा अनेक वचनामध्ये जर अम्मा आणि अम्माकंग दिला असेल तर त्याचा अर्थ काय होईल, आमच्यासाठी, आमच्या करिता. आमच्यासाठी, आमच्या करिता. ओके. आमच्यासाठी, आमच्या करिता. पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचा अर्थ काय आहे, च्या पासून. तर मग आता उत्तम पुरुषमध्ये मी आहे, तर मया म्हणजे काय होईल, माझ्यापासून. माझ्यापासून. मया म्हणजे काय, माझ्यापासून. आणि अम्मेही म्हणजेच काय, आमच्यापासून. अनेक वचनामध्ये आमच्यापासून. ओके. आमच्यापासून. त्याचप्रमाणे छठी जर विभक्ती जर घेतली, छठी विभक्ती, छठी विभक्तीचा अर्थ काय आहे, चा, ची, चे म्हणजे संबंध, पोझिशन, मालकी हक्क दाखवणे. ओके. मग मम, मह्यांग, ममंग आणि मे हे जे सर्वनामाचे रूप आहेत यांचा अर्थ काय झाला, माझा, माझी, माझे. माझा, माझी, माझे. आणि अनेक वचनामध्ये काय होईल, आमचा, आमचा, आमचे, आमचे. आमचे. ओके. आमचा, आमची, आमचे. आमचे. ओके. म्हणजे पुल्लिंग आणि नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग असं आपण ते केलेलं आहे. ओके. सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीमध्ये मयी हा सर्वनामाचं रूप आहे, तर ह्या रूपाचा अर्थ काय होतो, अधिकरण आहे ना हे, तर याचा अर्थ होईल माझ्यावर, माझ्या खाली, माझ्या आत, माझ्या बाहेर.
त्याचप्रमाणे अनेक वचनामध्ये काय होईल? आमच्यावर, हा, आम्हावर, त्यावर खाली हा, आमच्यात, आम म, आमच्यामध्ये, हा, आमच्यामध्ये हा आणि आमच्या बाहेर. बाहेर. हा. अशा प्रकारे हे जे उत्तम पुरुषामधलं आम्ह हे सर्वनाम जे आहेत त्याचे हे खाली विभक्तीमधले रूप दिलेले आहेत आणि हे रूप आपल्याला बोली भाषेमध्ये नेहमी वापरावे लागतात. आता प्रत्येक वेळेस तुम्ही प्रत्येकाचं नाव घेऊन बोलणार नाही किंवा प्रत्येक वेळेस भालशंकर बोलतात, भालशंकर लिहितात, भालशंकर गावाला गेले वगैरे असं म्हणणार का? नाही. तर एकदा म्हणणार आणि त्यानंतर मग तुम्ही सर्वनामाचा उपयोग करणार. ओके. तर हे अतिशय महत्वाचे सर्वनाम आहेत. तर मी तुम्हाला याचे उदाहरण जे आहे ते उदाहरण बोर्डवरती मी तुम्हाला हे करतो, लिहून देतो. ते तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष द्या. ओके. किंवा यामध्ये इथेच खाली दिलेले आहेत त्याचे उदाहरण. हे बघा इथे दिलेलेच आहे. मम आचार्य, हे बघा, मम आचार्यो, मम आचार्यो मंग वाचेंतो पुस्तकं लिखी. आता यामध्ये सर्वनाम कोणचा आहे? कोणचा शब्द आहे सर्वनाम? मम मम हे काय आहे? सर्वनाम. ओके. तर मम सर्वनाम कुठल्या विभक्तीमध्ये आहे? छट्टी विभक्तीमध्ये आहे. त्याचबरोबर चतुर्थीमध्ये आणि चतुर्थी विभक्तीमध्ये. मग आता या ठिकाणी आपल्याला छट्टी विभक्ती वापरायची का चतुर्थी विभक्ती वापरायची हे आपण ठरवू. ओके. आता मम आचार्य म्हटलं चतुर्थी विभक्ती जर आपण म्हटलं तर माझ्यासाठी, माझ्याकरिता आचार्य असं त्याचं भाषांतर होईल. मम आचार्य. ओके. जर छट्टी विभक्ती जर वापरली, छट्टी विभक्तीचा अर्थ काय आहे? चा, ची, चे. तर मग मम आचार्यचा अर्थ होईल काय? माझे आचार्य. ओके. असे दोन हे अर्थ यामधून निघतात. आता हे अर्थ नेमका कोणचा घ्यायचा? तर ते मागचा पुढचा त्या वाक्याचा संदर्भ घेऊन आपल्याला त्याचा अर्थ हे करावा लागतो. ओके. आता माझे आचार्य किंवा माझ्यासाठी, माझ्याकरता. ओके. असं या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. तर मंग वाचेन तो पुस्तकं लिखी. आता मंग जो आहे इथे मंग सुद्धा सर्वनाम आहे. तर मंग कुठल्या याच्यामध्ये आहे? द्वितीय विभक्ती आहे. ओके. द्वितीय विभक्तीमध्ये आहे. तर त्या ठिकाणी मंगचा अर्थ काय होईल? द्वितीय विभक्तीचा मला वाचेन तो म्हणजे काय? वाचत असताना असा एक त्याचा अर्थ आहे. वाचत असताना. पुस्तकं लिखी म्हणजेच काय? पुस्तकाला. लिखी हे कोणत्या काळामध्ये आहे? लिख म्हणजे काय? लिहिणे. भविष्य, भूतकाळ, भूतकाळ. लिख अधिक ई. ई हा भूतकाळाचा प्रत्यय याला जोडला गेलेला आहे. आपलं काय प्रथम पुरुष मध्ये. ओके. लिहिण्याची क्रिया कोण करताय? लिहिण्याची क्रिया कोण करतोय? आचार्य करतो. हे लक्षात घ्या. आचार्य करतो. म्हणून इथे लिखे आलंय. जे माझ्यासाठी आचार्य मी वाचत असताना पुस्तक लिहिले. माझ्या आचार्यांनी असं या ठिकाणी होईल. म्हणजे इथे छट्टी विभक्ती येईल. माझे आचार्य असं त्याचं भाषांतर होईल. किंवा माझ्याकरता आचार्यांनी मी वाचत असताना पुस्तक लिहिले असंही त्याचं भाषांतर होईल. तर पहिलंच वाक्य जे आहे ते द्विधा मनस्थितीमधलं आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हे नंतर तुमच्या हळूहळू लक्षात येईलच. त्यापेक्षा आता आपण दुसरं उदाहरण बघूया. मह्यंग भगिनी गिलानं पितरंग पोसेसी. ओके.
आता इथे कोणचा आहे सर्वनाम? मह्यंग. मह्यंग. हा, आता मह्यंग जे आहे ते कुठल्या विभक्तीमध्ये आहे? चतुर्थी विभक्ती आणि छठ्ठी विभक्ती. आणि छठी. हा, आता इथे मह्यंग भगिनी, भगिनी म्हणजे काय? सिस्टर. ओके, म्हणजे माझी बहीण किंवा माझ्या करिता बहीण. ओके, हे दोन त्याचे अर्थ झाले. गिलानंग पितरंग पोसेसी. आता गिलानंग म्हणजे काय? गिलान म्हणजे आजारी. ओके, इथे दिलेलं आहे बघा. आणि पितरंग म्हणजेच काय? वडील. पितरंग. पितरंग. मातरंग म्हणजे काय? आई. आपण म्हणतो ना वंदे मातरंग, तर आपण कोणाला वंदन करतो? हे वंदे मातरंग हे संस्कृत मधलं आहे. आणि जर पालीमध्ये जर म्हणायचं असेल तर अहंग मातरंग वंदामी, असं आपण म्हणजे मी आईला वंदन करतो. इथे पितरंग दिलंय, अहंग पितरंग वंदामी असं म्हणता येईल. तर ओके, काय हरकत नाही. पितरंग म्हणजे काय? वडील. तर याचा अर्थ काय होईल? पोसेसी म्हणजे काय? पालन पोषण करणे. पोसेसी म्हणजे काय? पालन पोषण करणे. ओके, माझी बहीण कसं होईल? माझी बहीण गिलानंग पितरंग, द्वितीय विभक्ती आहे ना? आजारी पोसेसी आहे. हा, म्हणजे पालन पोषण करणे. म्हणजे मध्यम पुरुष. नो 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 नो, इथे मध्यम सी पुरुष नाही. लागलेलं. हा सी लागलेला आहे, परंतु हा सी जो आहे हा मध्यम पुरुषातला नाही. हा आता मध्यम पुरुषातला कर्ता इथे दिसतोय का मॅडम कुठे? कर्ता कोणता असतो? मध्यम पुरुषाचा त्वंग असतो. इथे त्वंग कुठे दिसतोय का? नाही. हा, म्हणजे याचा अर्थ हा सी जो आहे हा मध्यम पुरुषातला नाही. ओके, तर हा सी जो आहे हा भूतकाळातला प्रत्यय आहे. आता हे जे सी वगैरे जे आहेत ना, हे सी सी सिम इसनसू वगैरे हे प्रत्यय तुम्हाला मी भूतकाळातले शिकवलेले नाही. तर ज्या वेळेस 8व्या गणातले जे शब्द असतात, आलं लक्षात? 8व्या गणातले जे शब्द असतात, धातू जे असतात, तर ते एकारांत असतात. उदाहरणार्थ चोरे, देसे, कथे, पोसे. तर त्या केसमध्ये 8व्या गणातले चुरादी गणामधले जे धातू जे आहेत तर त्यांना भूतकाळामध्ये सी प्रत्यय लागतो. हा नियम आहे, सी प्रत्यय लागतो. काय सांगितलं मी? चुरादी गणामध्ये एकारांत धातू जर असेल तर त्याला भूतकाळामध्ये ई इंसू, ई इथ वगैरे हे प्रत्यय नाही लागत. सी सिंसू असे प्रत्यय लागतात. सी सिद्ध, सिम सिंह हे प्रत्यय लागतात. म्हणून इथे चुरादी गणातला पोसे हा आल्यामुळे सी प्रत्यय लागला भूतकाळातला. आलं लक्षात? तर इथे कसं गिलानंग पितरंग म्हणजे द्वितीय विभक्ती आली, म्हणजे स किंवा ला. ओके, एक वचनामध्ये पितरंग म्हणजे माझी बहीण आजारी वडिलांना पोसले. पालन पोषण करते. करते नाही, भूतकाळ पोसेसी केले. आता इथे माझी बहीण म्हणण्यापेक्षा माझ्या बहिणीने. बहिणीने कारण आजारी त्यास सांभाळले. काय आहे? कर्ता आहे. कोण पालन पोषण करताय? बहीण. ही कर्ता झाली. हा, परंतु ती कोणाची बहीण आहे? माझी बहीण. म्हणजे माझ्या बहिणीने आजारी वडिलांची किंवा वडिलांस पालन पोषण केले. सांभाळले पण येईल ना सर? हा, सांभाळले पण येईल ना? हा चालेल ना. सांभाळले नाही म्हणता येणार. इथे पोस हा खास शब्द पोषण करण्यासाठी.
पालन आणि पोषण आपल्या करणे. पुस्तकामध्ये सर असं आहे, माझ्या बहिणीने आजारी पित्यास सांभाळले असं आहे. हा, पित्यास किंवा पित्याला सांभाळले, आता त्यांनी लिहिलेला आहे सांभाळले, परंतु पोष हा जो शब्द जो आहे याचा प्युअर अर्थ आहे पोषण करणे. आलं लक्षात? आणि पालेती म्हणजे काय? पालन करणे. पालन म्हणजे पालन पोषण केले असं येईल का सर? हा, पालन पोषण केले. भूतकाळ, माझ्या बहिणीने आजारी वडिलास किंवा वडिलांना पालन पोषण केले किंवा पोसले असे म्हणता येईल. तर महत्वाचं म्हणजे इथे मह्यंग हा काय आलेला आहे? सर्वनाम. ओके. नंतर पुढे दातारो भिक्कुनन दानन देता अम्मेपी भोजा पेन्सू हे वाक्य आहे. ओके. आता या ठिकाणी सर्वनाम कोणचं आहे? अम्मेपी. ओके, अम्मेपी. तर अम्मे कुठे आलं? कोणत्या विभक्तीमध्ये आहे अम्मे? द्वितीय विभक्ती आणि तृतीय आहे हा, आणि षष्ठी आणि विभक्ती. द्वितीय विभक्ती अनेक वचन. म्हणजे प्रथमामध्ये पण आहे. विभक्ती पण आहे आणि द्वितीय विभक्ती पण आहे. ओके. तृतीया. हा, हा. प्रथमा आणि द्वितीय विभक्ती आहे. ओके. तर मग इथे कोणची विभक्ती लागणार? भोजा पेन्सू हे क्रियापद आहे, परंतु हे क्रियापद जे आहे हे प्रयोजक क्रियापद आहे, म्हणजे जेवण खाऊ घातले. आलं लक्षात? दुसऱ्याकडून खाऊ घातले म्हणजे त्यांनी दुसऱ्याकडनं जेवण जेवण द्यायची व्यवस्था करून घेतली. ओके. तर असा त्याचा अर्थ आहे. परंतु दातारो म्हणजे काय? देणारा. ओके. देणारा. हा, दातारो म्हणजे देणारा. ओके. भिक्कुनन दानन देता म्हणजे भिक्कुंना अनेक वचन आहे बघा. भिक्कुनन ही विभक्ती नाही शिकली तुम्ही. भिक्कुनन दानम देता म्हणजे देत असताना, म्हणजे देणाऱ्याने भिक्खूंना दान देत असताना अम्मेपी भोजा पेन्सू. अम्मेपी म्हणजेच काय? आम्हाला सुद्धा. आम्हाला सुद्धा. द्वितीय विभक्ती बरोबर. स आणि ला आला. आम्हाला, आम्हा स सुद्धा काय केले? भोजा पेन्सू म्हणजे जेवण खाऊ घातले. जेवण खाऊ घातले अशा प्रकारे इथे अम्मेपी म्हणजे काय? आम्हाला सुद्धा. हे वाक्याच्या संदर्भाने लक्षात येतं. ओके. आता पुढचं उदाहरण जे आहे इम्माकनचं आपण शिकवली. पाचवं वाक्य घ्या. अम्माकन धीतरो सत्तारन वेळुवनन गमिस्संती. हे वाक्य कोणत्या काळामध्ये आहे? अम्माकन धीतरो सत्तारन नमस्सितुम वेळुवनन भविष्य काळ. कोणचा काळ? भविष्य काय सर? भविष्य काळ. कारण का गम ह्या धातूला हा इसन प्रत्यय लागला आहे, म्हणजे जाणार याचा अर्थ झाला. ओके. जाणार. ओके. मग आता कोण जाणार? इथं यामध्ये कर्ता कोण आहे? या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? गमिस्संती या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? धीतोरो म्हणजे काय? अमाकं. धीतोरो म्हणजे मुलगी. अमाकं हे सर्वनाम आहे. ओके. हे सर्वनाम आहे. धीतरो म्हणजे मुलगी. धीतरो मुलगी, कन्या. हा हा ओ. हा. तर कोण कर्ता कोण आहे इथे? धीत. कोण जाणार आहे? धीतरो. धीतरो म्हणजे मुलगी. ओके. पण कोणची मुलगी? स्वतःची मुलगी जर असेल तर त्यालाच धीतू म्हणतात, धीतरो म्हणतात. हे लक्षात घ्या. स्वतःच्याच मुलीला. अदरवाईज दारिका वगैरे असे शब्द आहेत. दुसऱ्या मुलीला, कोणत्याही मुलीला जर मुलगी म्हणायची असेल तर दारिका आपण म्हणतो, पण स्वतःची मुलगी जर असेल तर तिला धीतू किंवा धीतरो असं म्हणतो आपण. त्याचा मूळ शब्द आहे धीतू. ओके. आता अम्माकन धीतरो याचा अर्थ काय झाला? अम्माकन बघा इथे सर्वनामाला अम्माकन धीतरो
सत्तारं हा. नमस्सिन्तुं वेळुवनं गमिष्यन्ति. सत्तारं. धीतरो हे अनेक वचनामध्ये लक्षात ठेवा, कारण इथे क्रियापद काय आलेलं आहे, अनेक वचनामध्ये आहे. तर धीतरो अनेक हे वचन. करता आहे ना, क्रियापद अनेक वचनामध्ये आहे म्हणून धीतरो सुद्धा अनेक वचनामध्ये आहे. म्हणजे अनेक मुली, अनेक मुली. पण कोणाच्या मुली? अम्माकं, म्हणजे आमच्या मुली असा इथे अर्थ आहे. अम्माकं हे छट्टी विभक्तीमध्ये पण येतं बघा. आमच्या मुली सत्तारं नमस्सितुं, म्हणजे सत्तारं म्हणजे काय? भगवंतांना सत्ता म्हटलं जातं. सत्थू त्याचं हे द्वितीय विभक्ती मधलं रूप आहे. सत्तारं नमस्सितुं म्हणजेच काय? भगवंतांना नमस्कार करण्यासाठी. तुम हा जो प्रत्यय जो आहे त्याचा अर्थ होतो ज्यास करिता, ज्या हेतूने, नमस्कार करण्याच्या हेतूने. वेळुवनं म्हणजे काय? वेळुवनाला द्वितीय विभक्ती आहे ना, अंग प्रत्ययाला की स आणि ल लावून मोकळवायचं. कधी पण डोळे झाकून वरती अनुस्वार आला की समजायचं की हा शब्द द्वितीय विभक्ती एक वचनात आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन करायचं असेल तर स किंवा ला लावून मोकळवायचं. अगदी सोपं आहे. वेळुवनं म्हटलं म्हणजे काय? वेळुवनास किंवा वेळुवनाला असं ट्रान्सलेशन होणार. गमिष्यन्ति म्हणजे काय? जाणार. म्हणजे आमच्या मुली भगवंतांना नमस्कार करण्यासाठी वेळुवनाला जाणार किंवा जातील किंवा जातील असं याचं ट्रान्सलेशन. इथे अम्माकं हे काय झालं? इथे अम्माकं काय आहे? सर्वनाम. सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजे आमच्या मुली, छट्टी विभक्ती. ओके. आता खालचं उदाहरण जे आहे, अम्मं कम्मनी करोंता दासा पी सपुरिसा भवंती. अम्मं कम्मानी करोंता. आता अम्मं जे आहे ते कुठल्या याच्यामध्ये आहे? चतुर्थी आणि छट्टी आहे सर. हा, चतुर्थी आणि छट्टी. ओके ओके. तर मग या ठिकाणी कोणचं लावणार आपण? चतुर्थी लावणार का छट्टी लावणार? म्हणजे आमच्यासाठी कर्मे असं म्हणणार का आमचे कर्म करीत असताना सेवक सुद्धा सत्पुरुष होतात असं आहे का? आमच्यासाठी कर्म करीत असताना सेवक सुद्धा सत्पुरुष होतात. कोणचं लागलं? किंवा आमचे कर्म करताना. इथे सर आमचे योग्य राहील. आमचे कर्म करीत असताना सेवक सुद्धा सत्पुरुष होतात. हा, असं नाही होऊ शकत. आमच्यासाठी कर्म करीत असताना सेवक सुद्धा सत्पुरुष होतात असं पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं सर. कारण दास हे कोणासाठी काम करतात? आमच्यासाठी, आपल्यासाठीच करतात. म्हणून त्यांनी म्हणजे आपल्यासाठी ते काम करीत असताना सुद्धा कधी कधी काय होतात? ते सत्पुरुष होतात. भवंती. हा, असं. आता बघा, आता इथे आम्मेही कोणत्या विभक्तीमध्ये आहे? आम्मेही आणि आम्मे दोन इथे हे आहेत. तृतीया आणि पंचमी. तृतीया आणि पंचमी मध्ये आम्मेही आहे. आणि आम्हे द्वितीया आणि पठमा. द्वितीया आणि पठमा. ओके ओके. आम्मेही कथानी पुण्यानीच पापानीच. ओके. याचा अर्थ काय झाला? आमच्याद्वारे केले गेलेले पुण्य आणि पाप. कथानी म्हणजे काय? केले गेलेले.
गेलेले. हा, हे पास्ट पार्टिसिपल आहे. कर धातूचं पास्ट पार्टिसिपल नपुंसकलिंग मध्ये. म्हणजे आमच्याद्वारे केले गेलेले पुण्य आणि पाप. ओके. आम्हे अनुबंधती म्हणजे काय? आम्हाला अनुबंधती म्हणजे काय? पाठलाग करणे, मागे मागे येणे. आलं लक्षात? हा, तर मग इथे आम्हे अनेक वचन आहे. तर हे आम्हे प्रथमा विभक्तीमध्ये येईल का द्वितीय विभक्तीमध्ये? आता इथे अनुबंधती हे क्रियापद आहे, म्हणजे पाठलाग करणे किंवा मागे मागे येणे. तर यामध्ये द्वितीय विभक्ती करता कोण आहे? कोण अनुबंधती? आम्ही आम्ही नाही, करतानी. कोण पाठलाग करता? करता कोण आहे? जो क्रिया करतो तो करता. अनुबंधती म्हणजे पाठलाग करणे. मग तुम्ही ह्या क्रियापदाला प्रश्न विचारला पाहिजे की कोण पाठलाग करतो? तर कर्म. आम्हेही कथानी पुण्यानीच पापानीच. याच्यामध्ये करता कोण आहे? कोण पाठलाग करतो? कर्म करतो. पुण्यानी व आणि पापानी. व्हेरी गुड. पुण्यानीच पापानी. हा, पुण्यानी आणि पापानी. इतकं सोपं तुम्हाला मी करून दाखवतोय, विचारतोय, तरी तुमच्या लक्षात येत नाही. कोण पाठलाग करतो? पुण्य आणि पाप हे पाठलाग करतात ना, म्हणून हे करता आहे. आलं लक्षात? अनुबंधती म्हणजेच काय? आमच्याद्वारे केले गेलेले पाप आणि पुण्य आम्हाला काय? आम्हाला पाठलाग करतात किंवा आमचा पाठलाग करतात. तर ओके, इथे द्वितीय विभक्ती काय? हे द्वितीय विभक्तीमध्ये येणार. आम्हाला हा किंवा आम्हास पाठलाग करतात, अशा पद्धतीने. करता तर येऊ शकत नाही, कारण प्रथमा विभक्तीमध्ये पुण्य आणि पाप हे करता आहे ते, त्यामुळे आम्हे हे करता होऊ शकत नाही, म्हणून हे द्वितीय विभक्तीमध्येच असणार, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने वाक्य मिळाल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम मी ज्या पद्धतीने करतो आहे त्या पद्धतीने तुम्ही करायला शिकलं पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की क्रियापदाला पकडायचं, तो आपला काय असतो? दोस्त असतो किंवा शत्रू असतो. त्याला प्रश्न विचारायचे, तुम्हाला तो बरोबर सगळे उत्तर देतो. पण तुमची आता ती प्रॅक्टिस गेलेली दिसते किंवा तुम्ही विसरलेले दिसतात. क्लास संपला की तुम्ही लगेच 15 दिवसात सगळं विसरणार आणि येरे माझ्या मागल्या, तसंच होणार. काय हरकत नाही. माझं काम आहे तुम्हाला सांगणं, तुमचं किती वर्ष आणि किती वेळ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते तुमच्यावरती आहे. ओके, आता इथे 10वं वाक्य घेऊया आपण. अम्माकं उय्याने फलवंतेसु तरुसु वर्णवंता पक्षिनो चरंती. ओके, पक्षिनो, पक्षी म्हणजे काय? पक्षी. हा, पक्षी. वर्णवंता म्हणजे काय? वर्णवाले, म्हणजे रंगीबेरंगी, रंगीबेरंगी. हा, फलवंतेसु म्हणजेच काय? ज्याला फळ आलेले आहे त्या, तो. हा, तरु म्हणजे काय? झाड, वृक्ष. फलवंतेसु तरुसु म्हणजे फळ आलेल्या झाडा. सु आहे ना इथे, फळवंत. हा, तर इथे काय झालं? हे सप्तमी विभक्ती. ओके ओके, तर इथे सर्वनाम काय आहे? अम्माका. हा, आता इथे क्रियापद काय आहे? चरंती, म्हणजेच काय? चालतात, फिरतात वगैरे. कोण चालतात फिरतात? यामध्ये कोण करता कोण आहे? पक्षी. व्हेरी गुड, पक्षी. बरोबर. ओके, मग बघा आता, आमच्या उद्यानामध्ये इथे छट्टी विभक्ती आहे बघा, अम्माकं आहे की नाही? छट्टी विभक्ती. आमच्या. हा, आमच्या उद्यानामध्ये
फळाच्या झाडांवर असते. वेगवेगळ्या रंगाचे पक्षी पक्षी चरतात चरंती किंवा चालतात किंवा चालतात. शर्ती म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात. ओके, असं याचा अर्थ आहे. तर अशा प्रकारे बघा, अम्म जो आहे, अम्म जो क्रियापद आपलं क्रियापद म्हणतो, सर्वनाम जो आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे, त्याचे उदाहरण पण घेतलेले आहे. तर तुम्ही सुद्धा या अम्मचा हे करू, आलं लक्षात, अम्मचा उपयोग करून त्याचे जे रूप जे आहेत त्याचा तुम्ही काय करायचं, होमवर्क करायचा, वाक्य तयार करायचे. त्याचप्रमाणे तुम्मा जो आहे या ठिकाणी, तुम्मा म्हणजे काय, तू, मध्यम पुरुष म्हणजे काय, तू, तुम्मा. तर बघा, इथे सुद्धा प्रथमा विभक्तीपासून सप्तमी विभक्ती आहे. ओके, आणि प्रथमा विभक्तीपासून तर सप्तमी विभक्तीपर्यंत सगळ्या विभक्तीचे अर्थ सारखेच आहे. म्हणजे प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, करण वगैरे. तर प्रथमा विभक्ती त्वांग किंवा तुवांग म्हणजे काय, तू. इथे अहंग म्हणजे मी केला होता ना वरती आपण, आता इथे काय येईल, तू, कारण आपण मध्यम पुरुषाबद्दल बोलतोय नाही का. त्वंग किंवा तुवंग म्हणजे काय, तू. आणि तुम्मे म्हणजे काय, तुम्ही, अनेक वचन, तुम्ही. ओके, द्वितीय विभक्ती तंग, तवंग, तुवंग म्हणजेच काय, द्वितीय विभक्तीचा कसा करणार, तुला. करेक्ट, तुला. आणि तुम्हे, तुम्हाकंग, ओ म्हणजे काय, तुम्हाला. व्हेरी गुड, तुम्हास किंवा तुम्हाला. तृतीय विभक्ती त्वया, तया, ते, कोणचंही तुम्ही रूप वापरलं तरी चालेल. तृतीय विभक्तीचा अर्थ काय, च्याद्वारे, च्या मार्फत. म्हणजेच काय होईल, त्वया, तया, ते म्हणजे काय, हा, तुझ्याद्वारे, तुझ्या मार्फत, असा अर्थ होईल या त्वया तेचा. ओके, आणि अनेक वचनामध्ये काय होईल, तुम्हेही, तुमच्याद्वारे, हा, तुमच्याद्वारे. व्हेरी गुड. चतुर्थी विभक्ती काय अर्थ, काय चतुर्थी विभक्तीचा, साठी. हा, या विभक्ती तुमच्या पाठ झाल्या पाहिजेत, तरच तुम्हाला सगळं काही करता येईल. विभक्तीचे अर्थ, हा, तुझ्यासाठी, तुझ्या करिता. अनेक वचनामध्ये काय होईल, तुमच्यासाठी, तुमच्याकरिता. करेक्ट. आता पंचमी विभक्तीचा अर्थ काय आहे, तुझ्यापासून, तुझ्यापासून, बरोबर. आणि अनेक वचनामध्ये तुमच्यापासून. ओके, छठी विभक्ती चा काय अर्थ आहे, चा, ची, चे म्हणजेच काय होईल, तुझा, तुझा, तुझी, तुझे. हा, आणि अनेक वचनामध्ये तुमचा, तुमची, तुमचे. व्हेरी गुड. तसंच सप्तमी विभक्तीचा अर्थ काय आहे, तुझ्यावर, खालीवर, खालीवर, हा, तुझ्यावर, तुझ्या खाली, तुझ्या आत किंवा तुझ्या बाहेर, आत, बाहेर. आणि इथे अनेक वचनामध्ये काय होईल, तुमच्यावर, तुमच्या आत, बाहेर, तुमच्या खाली, तुमच्या वर, तुमच्यामध्ये. आता तुम्मेसु मैहंग श्रद्धा अथी असं जर मी म्हटलं तर त्याचा अर्थ काय होईल, तुमच्यामध्ये माझी, तुमच्यावर माझी श्रद्धा आहे. व्हेरी गुड. कोण सांगितलं, काय नाव मॅडम, श्रद्धा आहे. मी निर्मला दाबर्डे आहे सर. मी निर्मला दाबर्डे. तुमचा आधी झालेला दिसतोय अभ्यास काय, थोडं, हा सर, मी प्रायव्हेट मध्ये केलं होतं MA मागच्या वर्षी, पालीमध्ये. हा, तर थोडंफार, पण मी तुमच्या क्लासमधूनच जास्त शिकले सर. मी जॉईन करते तेव्हापासून. ग्रामर असं काही शिकता नाही आलं. छान छान, चांगला रिस्पॉन्स आहे तुमचा. बी केअरफुल आणि बी पर्टिक्युलर. बाकी आमचे स्टुडंट्स पण खूप छान आहेत.
ते नाही पण सर, तुमचे स्टुडंट खूप छान आहेत. म्हणजे खूप हे करतात, आता ग्रुपवर टाकतात ना होमवर्क केलेलं. हा खूप छान. हा नाही, मेहनत घेणारे विद्यार्थी मला प्रिय हो. आहे. मी पण तुमची रेग्युलर स्टुडंट आहे सर. हो का? हो, खरं तर सर वाक्य काय तुमचं ते सांगितलं सांगा ना, पाली तुम्ही सू. भाषेचं आपलं हे संमेलन होतं ना, तिथे मला भेटता ते नाही जरा आलं. आवाज कमी कर ना. म्हणजे अच्छा. मला हा. बोलायचं. हा, हॅलो हा बोला सर. हॅलो हा बोला सर. सर, जय भीम सर. जय भीम सर. जय भीम, बोला. हा सर, आपल्या इतर याच्यामध्ये म्हणजे अम्मा आणि तुम्हामध्ये तृतीयामध्ये आणि पंचममध्ये ए बी चा प्रत्यय येत नाही का याच्यामध्ये? आम्ही येतो आम्ही येतो. आम्ही तुम्हे ही आणि तुम्हे भी हा पण येतो. कारण इथं इथे दिलेला नाहीये, इथे दिलेला नाहीये. बाकीच्या पुस्तकांमध्ये आहे. तो दोघांपैकी एक कोणचा पण तुम्ही वापरू शकता. आम्हे ही हा हा म्हणा किंवा आम्हे भी म्हणा किंवा बर तुम्हे ही म्हणा किंवा तुम्हे भी म्हणा. ओके. ठीक आहे. आणि हा ओ ओ प्रत्यय कसा ओ ओ आणि ओ आणि नो हे काय आहे, यांना काय म्हणतात, एन्क्लिटिक म्हणतात त्याला, म्हणजे संक्षिप्त रूप. आलं का लक्षात? म्हणजे बर बर आम्हीचं हे नो जे आहे हे संक्षिप्त रूप आहे. म्हणजे तुम्ही ओके आम्ही सर. ही न वापरता नुसता नो वापरला तरी चालेल. इथे ओके तुम्ही ही न वापरता ओ वापरला तरी चालेल. ओके सर. थँक्यू सर. हा, भगवान बुद्धांनी बघा एक शब्द आहे, अनुजानामी ओ, अनुजानामी ओ बुद्ध वचनं पापुणही असं आहे. तो ओ जो आहे ना, म्हणजे हो अनुजानामी म्हणजे मी तुम्हाला अनुमती देतो, तुम्हाला. हो इथे ओ बघा, हा ओ. हो अनुजानामी ओ किंवा अनुजानामी तुम्हाकर. तर तुम्हाकरच्या ऐवजी ओ पण वापरता येतं. अनुजानामी ओ बुद्ध वचन पापणींसु, असं म्हणजे तुम्हाला मी बुद्ध वचन काय प्राप्त करण्याची अनुमती देतो वगैरे, असं एक वाक्य आहे काहीतरी. तर हा हो ओ येतो आणि नो पण येतो बऱ्याच ठिकाणी. तर हे तुम्ही ठीक आहे. आम्हाला नो येईल ना, आम्हाला नो येईल. हो हो, आम्हाला नो येईल आणि तुम्हाला ओ येईल. ओके ओके. हा, तर या ठिकाणी तुम्ही ह्या दोन्हीही सर्वनामाचे जे रूप जे आहेत यांचे वाक्य तयार करायचे आणि होमवर्क करायचं उद्याच्या दिवशी. ओके, उद्या दिवशी मला पाठवा. आणि मग तुम्हाला मी आता पुढच्या क्लासमध्ये पूर्वकालिक अव्यय आणि विशेषण शिकवणार आहे. हे शिकलो की आपण पूर्ण पॅरेग्राफ वाचायलाच लागणार नाही तुम्हाला. मी बोली भाषेतले कसे वाक्य, कुठचेही वाक्य आपण तयार करू आणि आपण डिस्कशन पण करू शकू किंवा ग्रुप डिस्कशन म्हणतो ना आपण, ते पण करू शकतो. तर सर्वांनी अशा प्रकारे अभ्यास केला तरच ते होईल ना सगळ्यांनी. तर या ठिकाणी कोणाला काही शंका आहे का? सर शेवटचं वाक्य काय सांगितलं सांगा ना, तुम्ही सू. तुम्हेसु मह्यांग श्रद्धा अथी, म्हणजे तुमच्यावर माझी श्रद्धा आहे. आणि श्रद्धा म्हणजे काय? विश्वास. आलं लक्षात? म्हणजे तुमच्यावर माझा विश्वास आहे की तुम्ही पाली भाषा गंभीरपणे शिकाल आणि धम्म जाणून घ्याल. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे सर. थँक्यू. बरोबर. तर तुम्ही माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, ओके, किंवा विश्वासघात करू नका. ओके, चालेल चालेल. आणखी काही कोणाला प्रश्न आहे का? नाही सर, विश्वासघात नाही होणार. आम्हाला सरावाची खूप गरज आहे. मग सराव तर तुम्हालाच करावा लागणार आहे. हो ना सर. हा, जर हो ना. मला जर तुमचा सराव करता आला असता तर तोही मी केला असता. नाही नाही सर, आम्हाला मेहनत करायची गरज आहे सर, आणि करू सर आम्ही. करा. चालेल, मग इथे थांबायचं. बर, ठीक आहे. पवार साहेब आहेत का? हो सर. हा, तर बाकीच्या स्टुडंटला एक गोष्ट सांगायची. हे नाशिकचे आमचे पवार साहेब आहेत. हे रिटायर्ड रेल्वेमध्ये खूप मोठ्या पोस्टला होते.
त्या पोस्टमधून रिटायर होऊन आता नाव ही इज म्हणजे जवळजवळ 80 इयर्स ओल्ड. आणि हे माझ्या नाशिकमधले खूप जुने स्टुडंट्स आहेत आणि खूप मेहनतीने 80 वर्षाचे आहेत, परंतु त्यांचं जर तुम्ही बुक बघितलं, नोटबुक बघितलं, तर तुमचे डोळे दिपतील इतकं सुंदर अक्षर आणि व्यवस्थितपणे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि पालीचे खूप चांगले गंभीर अभ्यासक आहेत. तर हे सांगण्यामागचा उद्देश असा की त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. आणखी 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 एक अशी स्टुडंट आहे, लेडीज आहेत, त्या पण 80 वर्षाच्या आहेत. त्यांचं नाव काय नाव त्यांचं? सुलोचना पगारे. हा, पगारे पगारे. सुलोचना पगार. येस येस. हो. त्या मॅडम सुद्धा खूप यांच्यासारख्याच खूप सिन्सिअर आहे, 80 वर्षाच्या आहेत आणि ते पण क्लास करत असतात. तर मला सांगायचं यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा घ्यायची. आणि दुसरं म्हणजे मला आज मोह आवरला जात नाही. आज पवार साहेब आहे. पवार साहेब, आज तुम्ही ते गाणं म्हणू शकता का? आज अत्यंत सुंदर आवाज आहे सरांचा आणि खूप छान म्हणतात. तर हे गीत जे आहे, कोणचं गीत ते? अंगुलीमाला पिक्चर. हा, अंगुलीमालाचं. हा, तर ते गाणं गीत ऐकून आपण आपला क्लास संपूया. ओके, सगळ्यांनी कृपा करून ऐकावं. छान म्हणतात ते, त्यांचा आवाजही खूप छान आहे. ओके, म्हणा सर, म्हणा. घबराए जब मन अनमोल और हृदय हो डावाडोल, तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि. हे मानव नित मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जब अशांति का राग उठे, लाल लहू का फाग उठे, हिंसा के जब आग उठे, मानव में पशु जाग उठे हो, ऊपर से मुस्काते नर, भीतर जहर रहे हो बोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि. हे मानव नित मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जब दुनिया से प्यार उठे, नफरत की दीवार उठे, माँ की ममता पर जिस दिन बेटे की तलवार उठे हो, धरती की काया कांपे, अंबर डगमग उठे बोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि. हे मानव नित मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. दूर किया जिसने जन मन का, व्याकुल मन का अंधियारा, उसके एक किरण को छू कर चमक उठा ये जग सारा. दीप सत्य का सदा जले, दया अहिंसा सदा पले, सुख शांति की छाया में जनगण मन का प्रेम पले हो. भारत में भगवान बुद्ध का घर घर गूंजे मंत्र अमोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि. हे मानव नित मुख से बोल,
बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. साधू 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 खूप सुंदर साधू साधू छान. सुंदर जेव्हाही हे पॉवर तर- मला भेटतात त्यावेळेस मी त्यांना आग्रह करतोच, हे गाणं मी त्यांच्याकडनं ऐकतोच. खूप छान म्हणतात ते गाणं. सर्वांना माझ्या सुप्रीम वडिलांचं पण देवी. सर हे गाणं आवडीचं आहे हे गाणं सर. थँक्यू सर, थँक्यू. ओके ओके सर. ओके चला. आता स्टॉप करायचा क्लास. पुढच्या उद्या सुद्धा क्लास होईल. उद्या सुद्धा क्लास होईल, तर उद्या सर्वांनी हजर राहायचंय. तुम्हाला मी उद्या पूर्वकालिक अव्यय शिकवणार आहे. नवीन टॉपिक पूर्वकालिक अव्यय, तो महत्वाचा आहे तो पण. ओके ठीक आहे सर. ओके ओके सर आजच्या क्लासचा रेकॉर्ड टाकाल ना सर? हो 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 टाकतो.